नमस्कार मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर ए.टी. शिंदे, विभाग प्रमुख समाजशास्त्र विभाग, इंदिरा गांधी महाविद्यालय, शिडको, नांदेड. मित्रो, या सादरीकरणात या व्हिडिओमध्ये आपण आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या पदवी स्तरावरील समाजशास्त्र विषयाच्या BA द्वितीय वर्षाच्या तिसऱ्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. BA द्वितीय वर्षात तिसरं जे सेमिस्टर आहे त्या सेमिस्टरमध्ये समाजशास्त्राचा अभ्यासक्रम यावर चर्चा आपल्याला करावयाची आहे. विद्यार्थी मित्रो, या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये समाजशास्त्र विषयाचे एकूण 2 पेपर आपल्याला अभ्यासावयाचे आहेत. BA प्रथम वर्षाला आपण एकूण 4 पेपर अभ्यासले. सेकंड इयरला आपल्याला 4 पेपर अभ्यासावयाचे आहेत आणि थर्ड इयरला सुद्धा समाजशास्त्राचे 4 पेपर आपल्याला अभ्यासावयाचे आहेत. त्यापैकी सेकंड इयरच्या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये आपण 2 पेपर अभ्यासणार आहोत आणि सेकंड इयरच्या चौथ्या सेमिस्टरमध्ये समाजशास्त्राचे आपल्याला 2 एकूण पेपर अभ्यासावयाचे आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे 4 पेपर आपण BA प्रथम वर्षाला अभ्यासलेले आहेत. 5वा आणि 6वा पेपर आपण या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये अभ्यासणार आहोत. 7वा आणि 8वा पेपर आपण सेकंड इयरच्या चौथ्या सेमिस्टरमध्ये अभ्यासणार आहोत. त्यापैकी आज या व्हिडिओमध्ये आपण 5व्या पेपरची चर्चा करणार आहोत. समाजशास्त्राचा BA द्वितीय वर्षाच्या तिसऱ्या सेमिस्टरचा जो 5वा पेपर आहे तो आहे इंडियन सोसायटी स्ट्रक्चर अँड चेंज. भारतीय समाज संरचना आणि परिवर्तन. भारतीय समाजातील घटक, भारतीय समाजाची एकूण संरचना, भारतीय समाजातील विविधता, भारतीय समाजातील विविध समुदाय, भारतीय समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातले नवीन नवीन ट्रेंड आणि एकूण भारतीय समाजाच्या जडणघडणीत जी काही मूल्य कारणीभूत किंवा आधारभूत ठरलेली आहेत त्यांचं देखील अध्ययन या भारतीय समाज संरचना आणि परिवर्तन या 5व्या पेपरमध्ये आपल्याला अभ्यासावयाचा आहे. मित्रो, हा 5वा पेपर जो आहे तो एकूण 5 प्रकरणांमध्ये विभागला गेलेला आहे. या 5व्या पेपरचं जर कोर्स स्ट्रक्चर आपण बघितलं तर 5 पेपर 5 प्रकरणांमध्ये हा 5वा पेपर विभागला गेलेला आहे. या पेपरला एकूण 75 मार्क आहेत. त्यातलं कंटिन्युअस असेसमेंट 25 मार्काचं आहे आणि एंड ऑफ सेमिस्टर एक्झाम ही 50 गुणांची असणार आहे. यावर्षी CA आणि ESC याच्यामध्ये थोडंसं बदल अभ्यासक्रमामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. एकूण 5 प्रकरणं आहेत आणि या 5 प्रकरणांपैकी जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे इंट्रोडक्शन टू फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी. भारतीय समाजाच्या वैशिष्ट्यांचा परिचय. भारतीय समाज हा जगातला असा बहुतेक एकमात्र असा देश आहे की ज्या देशामध्ये सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, भाषिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात विविधता आहे आणि हेच विविधतापूर्ण लक्षण, हेच वेगळेपण भारतीय समाजाची एक जगातली वेगळी ओळख निर्माण करणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा भारतीय समाजाची जी प्रभेदक लक्षणे आहेत ती प्रभेदक लक्षणे आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासावयाची आहेत. भारतामध्ये भाषिक विविधता आहे, वांशिक विविधता आहे, पंथीय विविधता आहे, जातीय विविधता आहे, धार्मिक विविधता आहे आणि अशा विविधतेने नटलेल्या भारतीय समाजाच्या वेगळ्या गुणलक्षणांचा
थोडक्यात परिचय आपल्याला या प्रकरणामध्ये करावयाचा आहे. त्यातही प्रामुख्याने आपण या प्रकरणामध्ये 3 उपघटक अभ्यासणार आहोत. त्यापैकी पहिला उपघटक आहे धार्मिक अनेकतावाद, रिलिजियस प्लुरॅलिझम. अनेकतावाद, अनेक ग्रंथांमध्ये याला धार्मिक विविधता असं देखील म्हटलेलं आहे. भारत हा बहुधर्मीय देश आहे. अनेक धर्माचे लोक भारतामध्ये वास्तव्यास आहेत. हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, ईसाई. आणि ही जी भारतातली धार्मिक विविधता आहे, ही धार्मिक विविधता प्रत्येक धर्माचे जीवन तत्वज्ञान, मूलतत्वे, त्या धर्माच्या उदयाचा इतिहास, त्या धर्माची जीवनविषयक आचारसंहिता या अन्वयाने आपणास भारतातील या विविध धर्मातील असलेली विविधता किंवा अनेकतावाद आपल्याला अभ्यासावयाचा आहे. या पहिल्या प्रकरणामध्ये जो दुसरा घटक आहे तो जॉग्राफिकल डायव्हर्सिटीचा आहे. ज्याप्रमाणे धार्मिक, भाषिक, वांशिक विविधता भारतीय समाजाचं प्रभेदक लक्षण आहे, त्याचप्रमाणे भारतात अगदी कन्याकुमारीपासून ते जम्मू काश्मीरपर्यंत भौगोलिकदृष्ट्या प्रचंड विविधता असलेली पाहावयास मिळते. आणि हीच विविधता भारतीय समाजाची जगात शोभा वाढवून दाखविणारी आहे. भौगोलिक विविधतेमध्ये प्रामुख्याने पर्यावरण, निसर्ग, नद्या यापेक्षा अजून अनेक घटकांचा समावेश होतो. आणि ही जी भौगोलिक विविधता आहे, ही भौगोलिक विविधता आपल्याला या प्रकरणाच्या दुसऱ्या उपघटकामध्ये अभ्यासावयाची आहे. मित्रहो, भारतात अशी विविधता असली तरीही भारत आज एकसंघ स्वातंत्र्याच्या नंतर राहिलेला आपल्याला पाहावयास मिळतो. भारतीय समाजातील या विविधतेमध्ये सुद्धा सांस्कृतिकदृष्ट्या एक प्रकारची आंतरिक एकता आपणास पाहावयास मिळते. आणि म्हणून या पहिल्या प्रकरणामधल्या तिसऱ्या उपघटकामध्ये आपल्याला युनिटी अँड डायव्हर्सिटी इन इंडियन कल्चर असं म्हणायचं. विविधतापूर्ण संस्कृती असलेल्या भारतीय समाजामध्ये जी आंतरिक स्वरूपाची सांस्कृतिक एकता आपल्याला पाहावयास मिळते, त्या बाबीचं अध्ययन देखील आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये करावयाचं आहे. या 5व्या पेपरमधला जे दुसरं प्रकरण आहे ते आहे भारतीय समुदाय. याच्यामध्ये साधारण 3 उपघटकांचं अध्ययन आपल्याला करावयाचं आहे. इंडियन कम्युनिटीज, भारतीय समुदाय. भारतामध्ये 3 कम्युनिटीज पाहावयास मिळतात. भारतीय समुदायांचं 3 विभागात वर्गीकरण आपल्याला करता येतं. ते म्हणजे ट्रायबल कम्युनिटी, रुरल कम्युनिटी आणि अर्बन कम्युनिटी. ट्रायबल कम्युनिटी, आदिवासी समुदाय. आदिवासी समुदाय कशाला म्हणतात? आदिवासी समुदायाचा अर्थ ट्रायबल कम्युनिटी या अन्वयाने आपल्याला अनेक परिभाषांच्या माध्यमातून आदिवासी समुदायाचा अर्थ या दुसऱ्या प्रकरणाच्या पहिल्या उपघटकामध्ये पाहावयाचा आहे. केवळ अर्थ पाहावयाचा का नाही, तर आदिवासी समुदायाच्या विकासाच्या ज्या विविध योजना आहेत किंवा जे डेव्हलपमेंट प्रोग्राम आहेत, विकास कार्यक्रम आहेत, त्यांचा अध्ययन देखील या प्रकरणामध्ये आपल्याला करावयाचा आहे. एवढंच नाही तर भारतीय समाजातील, समुदायातील आदिवासी समुदायाचं बदलतं स्वरूप हे देखील आपल्याला या उपघटकामध्ये अभ्यासावयाचं आहे. या दुसऱ्या प्रकरणामध्ये जो दुसरा उपघटक आहे तो आहे रुरल कम्युनिटी, ग्रामीण समुदाय. ग्रामीण समुदायाचा अर्थ, ग्राम कशाला म्हणतात? अगदी त्रिना आत्रेंच्या व्याख्येपासून गावगाड्यातल्या आपल्याला ग्रामीण समुदायाच्या अन्वयाने, ग्रामीण लोकजीवनाच्या अन्वयाने परिभाषित करण्यात आलेल्या विचारवंतांच्या परिभाषा आपल्याला अभ्यासावयाच्या आहेत. ग्रामीण विकास करण्यासाठी जे विविध विकास कार्यक्रम शासनाकडून अंमलात आणण्यात आले, त्या सर्व विकास कार्यक्रमांचा आढावा देखील या दुसऱ्या उपघटकामध्ये आपल्याला घ्यावयाचा आहे. मित्रहो, जे पूर्वीचं ग्रामीण जीवन होतं ते आज आपल्याला राहिलेलं पाहावयास मिळत नाही. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तनं, स्थित्यंतर झालेली पाहावयास मिळतात. आणि ग्रामीण समुदायाचा जो पूर्वीचा चेहरा होता तो आपल्याला पूर्णतः
बदललेला पाहावयास मिळतो आणि म्हणून अशा बदललेल्या ग्रामीण समुदायाचं नेमकं स्वरूप कसं आहे हे देखील आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासावयाचं आहे. या दुसऱ्या प्रकरणातला तिसरा उपघटक आहे नागरी समुदाय, अर्बन कम्युनिटी. अर्बन कम्युनिटीला आपण शहरी समुदायसुद्धा असं म्हणतो, नागरी समुदायसुद्धा असं म्हणतो. आणि म्हणून नागरी समुदाय म्हणजे काय? लोकसंख्येच्या दृष्टीने नगर कशाला म्हणतात? किती लोकसंख्या असली म्हणजे गाव, खेडे, किती लोकसंख्या असली म्हणजे नगर. आणि याशिवाय नगरातील लोकांचं, समुदायाचं जे जीवन आहे त्या अन्वयाने देखील आपल्याला काही परिभाषा हे नागरी समुदायाचा अर्थ समजून घेताना पाहावयाची आहे. आज नागरी समुदायासमोर नवी आव्हानं उभी टाकलेली आहेत. अगदी गलिच्छ वस्तींपासून ते गुन्हेगारी प्रवृत्तीपर्यंत आणि इतर अनेक प्रकारची आव्हाने ग्रामीण लोकजीवनासमोर किंवा समुदायासमोर आपल्याला पाहावयास मिळतात. ही कोणती आव्हानं आहेत ग्रामीण समुदायाच्या समोरची, त्यांचं अध्ययन देखील आपल्याला या प्रकरणामध्ये करावयाचं आहे. या दुसऱ्या प्रकरणातल्या तिसऱ्या उपघटकामध्ये जात आणि वर्ग यातील फरक देखील आपल्याला अभ्यासावयाचा आहे. डिफरंट बिटवीन क्लास अँड क्लास. जात हा बंद स्तरीकरणाचा प्रकार आहे, तर वर्ग हा मुक्त स्तरीकरणाचा प्रकार आहे. आणि म्हणून जात आणि वर्ग यांच्यामध्ये जे मूलभूत स्वरूपाचे बदल आहेत, हे मूलभूत स्वरूपाचे बदल आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासावयाचे आहेत. या 5व्या पेपरमधलं तिसरं प्रकरण आहे डेव्हलपमेंट अँड इमर्जिंग ट्रेंड इन इंडिया. भारतातील विकास आणि उद्योन्मुख कल किंवा दिशा असं आपण म्हणूया, प्रवाह वगैरे असं म्हणता येईल आपल्याला. ट्रेंड हा इंग्रजीतला शब्द आपण इथे थोडासा लक्षात घ्या. या तिसऱ्या प्रकरणात 3 उपघटक आपल्याला अभ्यासावयाचे आहेत. त्यातला पहिला उपघटक आहे भारतीय शेतीतील उद्योन्मुख दिशा. या ट्रेंड्स, इमर्जिंग ट्रेंड्सचं स्वरूप नेमकं कसं आहे भारतातलं आणि भारतीय समाजावर त्याचा कोणता परिणाम झालेला पाहावयास मिळतो. शेती क्षेत्रामध्ये कोणते बदल झालेले आहेत. शेती हा भारतातील समुदायांचा प्रमुख व्यवसाय आहे. आजही बहुतांशी भारतीय लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि म्हणून शेतीमध्ये स्वातंत्र्याच्या नंतर जी मोठी स्थित्यंतर झाली, बदल झाले, जे नवे ट्रेंड आले, हे सर्व ट्रेंड त्यांचं स्वरूप नेमकं कसं आहे आणि या बदलत्या ट्रेंडमुळे भारतीय समाज जीवनावर कोणते परिणाम झालेले आहेत हे आपल्याला या तिसऱ्या प्रकरणाच्या पहिल्या उपघटकामध्ये अभ्यासावयाचं आहे. तिसऱ्या प्रकरणातील दुसरा उपघटक आहे शिक्षणातील उद्योन्मुख कल किंवा दिशा, ट्रेंड्स, इमर्जिंग ट्रेंड इन एज्युकेशन. स्वातंत्र्याच्या नंतर अनेक वेळा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये नवे नवे परिवर्तनं झालेली आहेत. आत्ता देखील शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवे बदल होऊ घातलेले आहेत. पूर्वीचा जो 10+2+3 पॅटर्न होता तो आता बदलत आहे. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण याबद्दलची सगळी संरचनात्मक जी पाया होता किंवा जो इन्फ्रास्ट्रक्चरल जो ढाचा होता, स्ट्रक्चर होतं एज्युकेशन सिस्टमचं, ते आता बदलताना दिसतं आहे. आणि म्हणून हे जे नवे ट्रेंड येत आहेत त्याचं नेमकं स्वरूप कसं आहे आणि या शिक्षणातल्या नव्या ट्रेंडमुळे समाज व्यवस्थेमध्ये कोणते फायदे झाले आणि भारतीय समाजामध्ये कोणते दोष निर्माण झाले, या गुणदोषांची चर्चा देखील आपल्याला या तिसऱ्या प्रकरणामध्ये करावयाची आहे. तिसऱ्या प्रकरणातला शेवटचा जो उपघटक आहे तो आहे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, नेचर अँड नेसेसिटी. पायाभूत विकास, स्वरूप आणि आवश्यकता. भारतीय समाजात, भारतात जे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करण्यात आलेलं आहे त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याची आवश्यकता काय आहे, या सर्व घटकांचं अध्ययन आपल्याला तिसऱ्या प्रकरणामध्ये करावयाचं आहे. या 5व्या पेपरमधलं चौथं जे प्रकरण आहे ते आहे सोशल व्हॅल्यूज इन इंडियन सोसायटी. भारतीय समाजातील सामाजिक मूल्य. या आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये जी सामाजिक मूल्य भारतात
कारक म्हणून काम करत आहेत किंवा कारणीभूत ठरलेली आहे, ती मूल्य व्यवस्था समजून घेतल्याशिवाय आपल्याला भारतीय समाजाचं आधुनिक स्वरूप किंवा आधुनिक चेहरा लक्षात येत नाही. आणि म्हणून ही जी सोशल व्हॅल्यूज आहेत ती चौथ्या प्रकरणात आपल्याला अभ्यासायची आहेत. साधारणतः 3 उपघटकांमध्ये या प्रकरणाचा देखील आपल्याला आढावा घ्यावयाचा आहे. त्यातला पहिला आहे सेक्युलरिझम, मीनिंग, इम्पॉर्टन्स अँड बॅरियर्स ऑफ सेक्युलरिझम. धर्मनिरपेक्षता. भारतीय राज्यघटनेने सर्व भाव आणि धर्मनिरपेक्षता यांना अतिशय महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं आहे. राज्यघटनेमध्ये या संबंधीचा उल्लेख आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष नेशन आहे, राष्ट्र आहे, देश आहे. आणि म्हणून ही धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? भारतीय समाजामध्ये धर्मनिरपेक्षतेचं महत्त्व का आहे आणि भारतीय समाजातल्या धर्मनिरपेक्षतेमध्ये कोणते अडथळे प्रामुख्याने येतात आणि त्या अडथळ्यांच्या संदर्भातली चर्चा आपल्याला या पहिल्या उपघटकामध्ये करावयाची आहे. यानंतर चौथ्या प्रकरणात दुसरा जो उपघटक आहे तो आहे डेमोक्रेसी, मीनिंग अँड नेक्स्ट चॅलेंजेस ऑफ डेमोक्रेसी. याचा अध्ययन आपल्याला करावायचा आहे. लोकशाहीचा अर्थ आपल्याला अभ्यासावयाचा आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण भारतीय समाजाचा उल्लेख करत असतो. आणि म्हणून अशा लोकशाही व्यवस्थेचं अध्ययन करणं हे भारतीय समाजाला समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. आणि म्हणून भारतीय समाजाचं अध्ययन करताना लोकशाहीचा अर्थ आणि भारतातील लोकशाही समोरील नेमकी आव्हाने कोणती आहेत, जातीवाद असेल, धर्मवाद असेल, पंथवाद असेल किंवा यापेक्षा अजून विकासाचे प्रश्न असतील, या सर्व घटकांचं भारतीय लोकशाही समोरच्या आव्हानांचं अध्ययन आपल्याला करावयाचं आहे. प्रादेशिक पक्ष सुद्धा त्यामध्ये आपल्याला इन्क्लूड करता येतात. चौथ्या प्रकरणातला जो शेवटचा तिसरा मुद्दा आहे तो आहे नॅशनल इंटिग्रेशन, मीनिंग, नेचर अँड नेसेसिटी. राष्ट्रीय एकात्मता. भारत देश आहे का राष्ट्र आहे यावर मोठ्या प्रमाणामध्ये वाद होताना पाहावयास मिळतो. पण भारत आंतरिकदृष्ट्या राष्ट्र आहे. आता राष्ट्र म्हणजे काय? आम्ही सर्व एक आहोत. आणि म्हणून राष्ट्र या संकल्पनेला समजून आपल्याला पहिल्यांदा घ्यावं लागेल आणि मग राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ या प्रकरणात आपण अभ्यासणार आहोत. भारतातील राष्ट्रीय एकात्मतेचं स्वरूप देखील आपल्याला या प्रकरणात अभ्यासावयाचं आहे. आणि भारतात विविधता असल्या कारणाने राष्ट्रीय एकात्मतेचं नेमकं महत्त्व किंवा त्याची आवश्यकता काय आहे, गरज काय आहे, याचा अध्ययन देखील आपल्याला या चौथ्या प्रकरणामध्ये करावयाचं आहे. आणि शेवटचं जे प्रकरण आहे या 5व्या पेपरमधलं 5वं प्रकरण, चेंजिंग नेचर ऑफ मॉडर्न इंडियन सोसायटी. आधुनिक भारतीय समाजाचे बदलते स्वरूप. याचा आढावा आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यावायचा. आणि तो आढावा घेत असताना साधारणतः 3 उपघटक आपल्याला अभ्यासावयाचे आहेत. त्यातला पहिला आहे मॉडर्नायझेशन, मीनिंग अँड फॅक्टर्स ऑफ मॉडर्न सोसायटी. आधुनिकीकरणाचा अर्थ आणि आधुनिक समाजाचे कोणते घटक आहेत आणि ते भारतीय समाजात कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहेत याचा अध्ययन आपल्याला या पहिल्या उपघटकामध्ये करावयाचा आहे. ग्लोबलायझेशन. जग आता जवळ येत चाललेलं आहे आपण असं म्हणतो. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने सर्वत्र संचार केलेला आहे. LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. अशा LPGचं जे अलीकडच्या काळामध्ये वारं निर्माण झालेलं आहे त्याचं एक अंग म्हणजे जागतिकीकरण आहे. आणि म्हणून जागतिकीकरणाचा अर्थ आणि जागतिकीकरणामुळे भारतातील कोणत्या घटकांवर, भारतीय समाजावर नेमके कोणते परिणाम झालेले आहेत या बाबीचं अध्ययन देखील आपल्याला या 5व्या प्रकरणात करावयाचं आहे. शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे डिजिटलायझेशन. अभ्यासक्रमामध्ये डिजिटायझेशन म्हटलेलं आहे. डिजिटायझेशन म्हणजे अंकेशन. डिजिटलायझेशनचा मराठीमध्ये अजूनही प्रतिशब्द तयार झालेला
अद्याप आपल्याला पाहावयास मिळत नाही. म्हणून इथे आपण डिजिटलायझेशन असंच म्हटलं आणि ही जशास तशी संकल्पना वापरली तर आपण अधिक त्याच्या अर्थापर्यंत पोहोचू शकतो. आणि मग डिजिटलायझेशन म्हणजे काय आणि या अलीकडच्या काळात जे डिजिटलायझेशन झालेलं आहे त्याचा भारतीय समाजावर कोणता परिणाम झालेला आहे या संबंधीचा अध्ययन देखील या 5व्या प्रकरणात आपल्याला करावयाचा आहे. मित्रहो, या कोर्स स्ट्रक्चरचा अभ्यास करत असताना आपण काही संदर्भ ग्रंथांचं जर अध्ययन केलं तर निश्चितपणे आपल्याला त्यामध्ये या प्रकरणांची माहिती मिळेल. ती जी ग्रंथ आहे त्याची यादी ही आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. आवर्जून यापैकी काही महत्त्वपूर्ण ग्रंथ आपण वाचली पाहिजेत आणि त्यानंतर तो अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजेत. धन्यवाद.